नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमी आहे ती आता डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्याकडे पोहोचलेली आहे. तिथे जाण्यासाठी भूमीला खूप कसरत करावी लागलेली आहे. कारण ज्या कंडिशनमध्ये भूमी तिथे गेलेली असते तिथे तिला आज कोणीही जाऊ देत नसतं. कारण डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या बाबतीत एक भयानक घटना घडलेली आहे. नक्की असं काय झालेलं आहे त्यांच्या बाबतीत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग भूमी तिथे गेल्यानंतर तो फोटो पाहते आणि त्या क्षणी भूमीला अपघाताचा तो प्रसंग आठवतो. त्यांच्या समोरच्या गाडीतील एक व्यक्ती म्हणजे एक स्त्री असते, ती जागेवर गेलेली असते आणि ती म्हणजेच डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची बायको. भूमी तिथं म्हणते म्हणजे, आणि मग डॉक्टर संकर्षण अधिकारी सांगतात की ती माझी बायको होती. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला आहे. भूमी हॉस्पिटलमध्ये येते आणि इकडे पौर्णिमा आहे ती हसत हसत आता सांगत आहे ते म्हणजे आकाश गेला. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला आहे. पण भूमीला माहिती आहे की डॉक्टर संकर्षण अधिकारी नक्की येणार आणि आकाशला ते जीवनदान देणार. काहीही झालं तरीही आकाशच्या बाबतीत काहीही वाईट घडू शकत नाही एवढं भूमीला माहिती आहे आणि त्यासाठी भूमीचे हे सगळे चाललेले प्रयत्न आहेत. त्याचबरोबर रागिनी ही आकाशच्या जीवावर उठलेली आहे. ही गोष्ट जेव्हा भूमीला कळते तेव्हा मात्र भूमीने डायरेक्ट जाऊन रागिनीचा गळा पकडलेला आहे आणि इकडे रागिनीची वाट लावलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आकाश आणि भूमी दोघंही निघालेले असतात. भूमीला तो प्रसंग आठवत असतो. आकाश म्हणत असतो, तुम्ही दोघी माझी लाईफलाईन आहात, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही दोघी माझ्या आयुष्यात आहात. हे आकाशचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आकाश म्हणत असतो की माझ्या दोन्ही प्रिन्सेससाठी हा मुकुट. असं म्हणत आकाशने तो जो मुकुट असतो तो क्षितिजालाही घातलेला असतो आणि भूमीलाही घातलेला असतो आणि त्या दोघींकडे तो पाहत असतो. त्यांच्यासोबतचा फोटो काढला जात असतो. जो फोटो असतो तो फोटो हा आनंदाने काढला जातो. ते दोघंही खुश असतात आणि आकाश मात्र इकडे म्हणत असतो की खरंच खूप छान वाटतंय, हे माझं अख्खं कुटुंब आहे असं आकाशचं म्हणणं असतं. त्यासोबतच भूमी म्हणत असते की क्षितिजाना जागे असायला पाहिजे होते रे, आत्ता छान आला असता हा फोटो, असं भूमी म्हणत असते. तेव्हा इकडे भूमी त्याच गोष्टींचा विचार करत असते. मानसी तिथं आलेली असते आणि भूमी आणि मानसी दोघीही बोलत असतात. भूमीच्या डोक्यात खूप विचार चालू असतात. आज काहीही झालं तरीही भूमीच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते खूप भयानक असं असतं. आकाशची अवस्था अचानक अशी झालेली असते आणि आकाश ज्या अवस्थेत असतो त्या सगळ्याला जबाबदार असते ती म्हणजे या रागिनी आणि पौर्णिमा या दोघींमुळंच हे सगळं झालेलं असतं. आणि त्यामुळं काहीही झालं तरीही हे सगळं जे काही कांड चाललेलं आहे हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच भूमीने आता ठरवलेलं असतं की शांत राहायचं नाही. कारण काहीही झालं तरीही आता भूमी शांत राहणार नसते. तेव्हा भूमी म्हणते की नाही, या सगळ्याबद्दल आता मला कल्पना दिली पाहिजे. मग भूमी म्हणते की आकाशला काही होऊ देणार नाही मी. इकडे मानसी भूमीला म्हणत असते की हे बघ ताई, माहिती आहे मला खूप वाईट प्रसंग ओढवलेला आहे, पण तुला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. काहीही झालं तरीही तुला माघार घेता येणार नाही ताई, असं म्हणत भूमीला ती समजवत असते. कारण क्षितिजासाठी हे सगळं महत्त्वाचं आहे असं भूमीला तिचं सांगणं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा भूमी मात्र विचार करत असते. हो सगळं पटतंय, पण भूमी म्हणत असते की आत्ता कुठं आमचं कुटुंब एकत्र आलं होतं, आत्ता कुठं आनंदाचे क्षण आले होते. मानसीचंही तेच म्हणणं असतं की इतक्या दिवसानंतर हे सगळं घडत होतं, आपल्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण येत होता आणि हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यातच डॉक्टर तिथं आलेले असतात आणि डॉक्टर म्हणत असतात की हे बघा. तेव्हा भूमी विचारते की आकाश कसं आहे. डॉक्टर म्हणतात की हे बघा कसं आहे, त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि त्याचबरोबर आत्ता जे सगळं घडत आहे ते खूप भयानक आहे. त्यामुळं मिस्टर आकाश महाजन यांच्यासाठी ही काय आत्ताची जी वेळ आहे ती वाटते तेवढी साधी सोपी नाही आहे असं डॉक्टरांचंही म्हणणं असतं. डॉक्टर सांगत असतात आणि त्यासोबतच डॉक्टर म्हणत असतात की हे बघा आकाश महाजन यांची कंडिशन क्रिटिकल आहे आणि त्याचबरोबर आकाश महाजन यांच्या जीवाला धोका आहे.
फक्त आत्ता आपल्याला काही पुढचे प्रयत्न करावे लागणार आहेत. भूमी म्हणते काही करा, वाटेल तेवढा पैसा खर्च करायची माझी तयारी आहे आणि त्याचबरोबर हे सगळं करायची तयारी आहे असं भूमीने सांगितलेलं असतं. आणि भूमी जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र भूमी ह्या सगळ्या गोष्टी करत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की बघा अमेरिकेचे डॉक्टर आहेत, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बघतो. भूमी म्हणते जे करायचं आहे ते करा, जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा द्यायची माझी तयारी आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा भूमीने डॉक्टरांच्या समोर हात जोडलेले असतात. तुम्ही त्या डॉक्टरांना बोलवून घ्या आणि आकाशवरची उपचार सुरू करा हे भूमीने सांगितलेलं असतं. जरी भूमीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्या तरीही भूमी आता सध्या स्वतः खूप टेन्शनमध्ये असते, कारण भूमीला कळत नसतं की ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. हे सगळं बोलणं बाहेर उभा राहून रागिनी आणि पौर्णिमा ऐकत असतात. पौर्णिमा म्हणत असते की आता हे तिघं मेले नाहीयेत, म्हणजे मला ना खरंच प्रश्न पडला, आता आपल्या हक्काचे पैसे ती आकाशच्या उपचारावरती घालवणार आहे, म्हणजे हे सगळं ती आकाशसाठी करणार आहे. इकडे भूमी रडायला लागलेली असते. भूमीला खूप वाईट वाटत असतं. काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढणं खूप गरजेचं असतं आणि भूमीची अवस्था जी असते ती खूपच वाईट होत चाललेली असते. त्यासोबतच इकडे आता भूमी जी आहे ती विचार करायला लागलेली असते. त्या क्षणी भूमी फोन उचलते आणि गायकवाड साहेबांना फोन करते, कारण भूमीचं असं म्हणणं आहे की जी झालेली घटना आहे ती घातपात नाहीये, झालेली घटना आहे ती अपघात नाहीये, तो घातपात आहे. हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे. म्हणून भूमीने आता गायकवाड साहेबांना फोन केलेला असतो. भूमी त्यांना सांगते की गायकवाड साहेब तुमच्या लक्षात आलंच असेल, अथर्वने तुम्हाला कळवलं असेल ॲक्सिडेंटबद्दल. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की हो. तेव्हा भूमी म्हणते लवकरात लवकर चौकशी सुरू करा, कारण मला खात्री आहे की हे सगळं जाणून बुजून केलेलं आहे, हा अपघात झालेला नाही तर हे जाणून बुजून कोणीतरी केलेलं आहे असं भूमीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि भूमी मात्र त्याच गोष्टींचा विचार करायला लागलेली असते. भूमी म्हणत असते की नाही, काही झालं तरी मी आकाशला काही होऊ देणार नाही. आकाशच्या बाबतीत जे काही घडत आहे या सगळ्याचा आता निकाल लावलाच पाहिजे असं भूमीने ठरवलेलं असतं. भूमी आता पेटून उठलेली असते. भूमीला काही करून या सगळ्यावरती मार्ग काढायचा असतो आणि आकाशच्या बाबतीत जे काही वाईट घडत आहे त्या सगळ्यावरती मार्ग काढून मग पुढं जायचं असतं हे भूमीने ठरवलेलं असतं. इकडे पौर्णिमा आणि रागिनी भयानक चिडलेले असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरीही ह्या भूमीला उद्ध्वस्त करायचं आहे, कारण ही भूमी खूप हालचाल करते आणि ती डोईजड होणार आहे हे इकडे पौर्णिमा रागिनीला सांगत असते. भूमीने आता सगळे तिचे कॉन्टॅक्ट चालू केलेले असतात आणि सगळ्या गोष्टी तिने सुरू केलेल्या असतात. चौकशीचे आदेश चौकशी करायला सांगितलेली असते, कारण तिचा आणि आकाशचा झालेला तो अपघात नाही ही गोष्ट मात्र तिला चांगलीच माहिती असते आणि म्हणूनच तिनं हे सगळं सुरू केलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश झोपलेला असतो आणि तिथे एक व्यक्ती येते आणि ती आकाशचा गळा दाबू लागते. तेव्हा मात्र इकडे आकाश म्हणजे बेशुद्ध अवस्थेत आहे, तो अजून कोमातून बाहेर आलेला नाही. आकाशचा गळा इकडे दाबला जात असतो आणि भूमीला मात्र प्रश्न पडलेला असतो. तर आकाशचा गळा दाबायला आलेली असते ती म्हणजे रागिनी आणि तिथला आकाशचा पूर्ण जो तिथला मॉनिटर असतो तो बंद पडतो. अक्षरशः मॉनिटरवरच्या सगळ्या रेषा सरळ होतात आणि भूमी आकाशकडे तिथे पाहत असते. हे सगळं घडत असतं आणि त्याचबरोबर रागिनीने हे सगळं केलेलं असतं. या सगळ्याला जबाबदार असते ती म्हणजे रागिनी. रागिनीने जाऊन आकाशचा गळा दाबलेला असतो. आकाशचा खून रागिनीने केलेला असतो आणि आता रागिनी जोरजोरात हसू लागते. म्हणजे आकाशला संपवण्याचा प्लॅन रागिनीने केलेला आहे, कारण काहीही झालं तरीही आकाशला जिवंत राहू द्यायचं नाही एवढंच रागिनीने ठरवलेलं असतं. राक्षसी वृत्तीची रागिनी ही जोरजोरात हसत असते, अकराळ विक्राळपणे हसत असते आणि एकदम धाडकन भूमी जागी होते. भूमीच्या लक्षात येतं की तिला हे पडलेलं स्वप्न आहे आणि भूमी बाजूला पाहते तर बाजूला तिला क्षितिजा दिसत नाहीये. भूमी आता पॅनिक होते, माझी क्षितिजा कुठे आहे, माझं बाळ कुठे आहे, माझी क्षितिजा कुठे आहे असं म्हणत भूमी तिला शोधू लागते. अख्ख्या रूमभर भूमी तिला शोधत असते, पण क्षितिजा काही भूमीला कुठंच दिसत नाही. नक्की क्षितिजाच्या बाबतीत काय झालंय हा प्रश्न मात्र भूमीला पडलेला असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा भूमी बाहेर येते. सगळ्यांना विचारू लागते की क्षितिजा कुठं आहे, क्षितिजा कुठं आहे, पण क्षितिजा कुठे आहे ते कळतच नाहीये. क्षितिजा नक्की कुठं गेली आहे हा प्रश्न मात्र पडलेला असतो. भूमी मात्र क्षितिजाचा शोध घेत असते आणि क्षितिजा भूमीला सापडत नाहीये. तेव्हा मात्र आता सगळेच आता तिथं असतात. तेवढ्यात भूमीचं लक्ष जातं ते म्हणजे रागिनीकडे, कारण रागिनीनंच हे सगळं केलेलं असणार आहे हे भूमीच्या लक्षात येतं
आणि तिथे बसलेल्या रागिणीकडे भूमी रागाने जाते आणि तिचा जाऊन गळा पकडते. तिला म्हणते की सांगा लवकर, कुठे आहे माझी क्षितिजा कुठे आहे? मागच्या वेळेसही तुम्ही तिला असंच गायब केलेलं होतं, आत्ताही तुम्ही तिला गायब केलेलं आहे, की मला कळलं पाहिजे की माझी क्षितिजा कुठं आहे. असं म्हणत भूमीने क्षितिजाचा शोध सुरू केलेला असतो, पण भूमीला क्षितिजा काही सापडत नसते. भूमी म्हणत असते की नाही, काही झालं तरीही क्षितिजापर्यंत मला पोहोचलं पाहिजे, माझी क्षितिजा कुठं आहे? याच्या आधीही तुम्ही क्षितिजाला गायब केले आणि आत्ताही तुम्हीच हे सगळं केलेलं आहे. असं म्हणत भूमी आहे ती जाब विचारू लागते आणि इकडे रागिणीचा गळा दाबत असते. हॉस्पिटलमधले सगळे लोक पाहत असतात, पण इथे भूमी मात्र आता शांत राहत नाही, कारण तिला माहिती आहे की हे सगळं रागिणीनंच केलेलं असणार आहे आणि म्हणूनच भूमीने रागिणीचा गळा आवळायला सुरुवात केलेली असते. ह्या रागिणीला जन्माची अद्दल घडवायची हे भूमीने ठरवलेलंच असतं. तेवढ्यात मनू तिथे येते आणि म्हणू लागते की अगं ताई, काय करतेस तू? हे सगळं सोड, त्यांना सोड, कारण काही झालं तरीही त्यांनी काही केलेलं नाही आहे, क्षितिजा माझ्याकडे आहे. असं म्हणत इकडे मनूने क्षितिजा घेऊन गेलेली असते. मग भूमी लगेच क्षितिजाला तिच्याकडून घेते आणि भूमी तिला म्हणू लागते की अगं, तुला कळतंय का? तू मला सांगायचंच नाही एकदा तरी, तू क्षितिजाला घेऊन जाणार आहेस ते बघितलंस ना काय झालं? तेव्हा भूमीला शांत करते म्हणू, आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता भूमी आणि अथर्व तेवढ्यात धावत येतो. डॉक्टरांनी बोलवलेलं आहे, इमर्जन्सी आहे. इकडे रागिणीची हालत मात्र बेकार झालेली असते. रागिणी म्हणते की इथपर्यंत तुझी मजल गेली, आज तू माझा गळा आवळलेला आहे. म्हणजे काही सेकंद जर इकडे मनूला लेट झाले असते तर रागिणी नक्कीच संपली असती, हे आपल्याला पाहायला मिळतं. भूमी आणि अथर्व सगळे धावत डॉक्टरांकडे येतात. डॉक्टरांकडे आल्यानंतर ते विचारू लागतात, डॉक्टरांना विचारत असतात की काय झालं डॉक्टर? तेव्हा डॉक्टर म्हणतात की एक बॅड न्यूज आहे. भूमी आणि अथर्व बसलेले असतात. भूमीला खूप मोठा धक्का बसतो, कारण आता नक्की बॅड न्यूज काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे भूमी विचारू लागते की काय झालंय, म्हणजे नक्की काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे चाललेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं. इकडे भूमी आणि अथर्व आलेले असतात, मानसीही त्यांच्यासोबत असते आणि त्याचबरोबर भूमी विचारू लागते की डॉक्टर काय झाले नक्की? डॉक्टरांना भूमी विचारत असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की हे बघा, आपण अमेरिकेवरून जे डॉक्टर बोलवणार होतो ते 1 महिना पुढच्या त्यांच्या अपॉइंटमेंट अवेलेबल नाही, ते येऊ शकत नाही आहे, कारण त्यांचा साऊथ आफ्रिकेचा दौरा आहे. आणि आता राहिला प्रश्न एकच व्यक्ती आहे, मिस्टर आकाश महाजन यांचा जीव वाचवण्यासाठी, आणि त्याचबरोबर ती मदत करू शकते. जर त्या व्यक्तीने येऊन मिस्टर आकाश महाजन यांचं ऑपरेशन केलं तर आकाश महाजन हे सगळं जे काय आहे ते पुन्हा त्यांचं आयुष्य जगू शकतात. ती व्यक्ती, भूमी म्हणते कोण आहे अशी व्यक्ती, सांगा मला. असं भूमीने म्हटल्याबरोबर डॉक्टर सांगतात की डॉक्टर संकर्षण अधिकारी. पण एक प्रॉब्लेम झालेला आहे, आता त्याच्यापुढेही प्रॉब्लेम असतो. तो प्रॉब्लेम म्हणजे काय, तर डॉक्टर संकर्षण अधिकारी 1 महिनाभर कोणत्याही अपॉइंटमेंट घेत नाहीत. मी त्यांना खूप प्रयत्न केलेला आहे त्यांच्याशी संपर्क करण्याचा, पण आमच्याकडून ते पॉसिबल झालेलं नाही. पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न केले पाहिजेत. असं म्हणत डॉक्टरांनी भूमीला मार्ग दाखवलेला असतो. भूमी म्हणत असते की मला त्यांचा नंबर द्या, मी त्यांच्याशी कॉल करते, माझ्या बाजूने प्रयत्न करते. डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या बाबतीत काय झालं आहे हे कोणाला माहीत नाही आहे, कारण ते कोणत्या दुःखातून जात आहेत ही गोष्टच कोणाला माहीत नाही आहे. आणि मग इकडे भूमीने आता ठरवलेलं आहे की मिस्टर संकर्षण अधिकारी यांची भेट घ्यायची आणि त्याचबरोबर आता त्यांच्याकडून काही करून आकाशसाठी त्यांना आणायचं, हे भूमीने ठरवलेलं असतं. मग भूमी म्हणते की चालेल. डॉक्टरांनी आता कार्ड दिलेलं असतं डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचं, आणि भूमीला सांगितलेलं असतं तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा. भूमी, आकाश, अथर्व बाहेर येतात आणि ते बोलत असतात. तेव्हाच इकडे भूमी अथर्वला म्हणते की मी कॉल करते, पण अथर्व मला ना कळतच नाही आहे की त्यांचे कॉल लागतच नाही आहेत, मला नक्की काय करायचं आहे ना ते कळत नाही आहे, नक्की आता काय करूया असं भूमी विचारू लागते. तेव्हा मात्र अथर्व म्हणत असतो की काय करता येईल. भूमी म्हणते की मी हॉस्पिटलला जाते. तेव्हा इकडे मनू म्हणते की अथर्व तू आणि भूमीताई दोघं जा. तेव्हा भूमी म्हणते की नाही नको, मी एकटी जाते, इथे कोणीतरी पुरुष माणूस असलेलं बरं, कारण काही इमर्जन्सी आली तर हालचाल करायला पाहिजे ना. मग इकडे मानसी म्हणते की बाळाला इकडे दे माझ्याकडे. भूमी म्हणते नाही, मी क्षितिजाला नाही देऊ शकत, कारण क्षितिजा माझ्याबरोबर असली तर मला जगण्यासाठी बळ येईल, क्षितिजा माझ्यासोबत असेल तर मी माझं काम व्यवस्थित करू शकेल, त्यामुळं क्षितिजाला माझ्यासोबत असू दे. कसं आहे माहिती आहे का, सॉरी, तू अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता क्षितिजाची काळजी घेशील, पण क्षितिजामुळे तुझ्यावर कुठलं संकट ओढवलं तर मात्र मी मला स्वतःला माफ करू शकणार नाही, असं भूमी बोलत असते. आणि त्याचबरोबर भूमी आता क्षितिजाला घेते आणि डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचं हॉस्पिटल काढते. काहीही झालं तरीही
भूमीला डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या हॉस्पिटलमध्ये यांना जाऊन भेटून लवकरात लवकर त्यांना घेऊन यायचं असतं आणि या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. संकर्षण अधिकारी यांच्या बाबतीत जे घडलेलं आहे ते भूमीच्या लक्षात येणार आहे, तरीही भूमी त्यांच्याकडे पोहोचणार आहे. इकडे हॉस्पिटलमध्ये भूमी आलेली असते आणि भूमी हॉस्पिटलमध्ये जेव्हा येते तेव्हा भूमी तिथे येते आणि विचारू लागते. तेव्हा तिथल्या ज्या रिसेप्शनिस्ट असतात त्या म्हणतात की नाही, 1 महिना डॉक्टर नाही आहेत आणि डॉक्टर कोणतेही कॉल घेत नाही आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पर्सनली की ते कोणत्याही कॉलवरती येणार नाहीत. हे ऐकल्यानंतर इकडे भूमी म्हणत असते, पण प्लीज खरंच मला त्यांचा नंबर द्या. मग तर इकडे रिसेप्शनिस्ट सांगते की नाही, आम्ही त्यांचा नंबर देऊ शकत नाही, तसे आम्हाला आदेश आहेत, आम्ही नाही करू शकत. तेव्हा भूमी म्हणत असते, नाही काहीही झालं तरीही मला डॉक्टर अधिकारी यांना भेटायचं आहे. माझ्या नवऱ्याच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. जर त्यांनी ऑपरेशन केलं तरच माझा नवरा जिवंत राहणार आहे. प्लीज या बाळाचा तरी विचार करा. तुम्ही मला त्यांचा पत्ता द्या, मी स्वतः त्यांना भेटते. असं म्हणत भूमी बोलत असते आणि तेव्हा मात्र भूमी जे बोलत असते ते ऐकून डॉक्टर इकडे संकर्षण अधिकारी यांना भेटण्यासाठी ती जी नर्स आहे त्यांच्या घराचा पत्ता देते. कारण भूमी म्हणते की अहो माझ्या बाळाचा विचार करा ना, एवढ्या लहान वयात तिचं जर बाबांचं क्षत्र गेलं, बाबांची छाया तिच्यावर नसेल तर काय होईल. असं म्हणत भूमी त्यांना इमोशनल करत असते आणि तेव्हा त्या रिसेप्शनिस्ट ज्या आहेत त्या भूमीला डॉक्टर संकर्षण अधिकारी यांचा पत्ता देतात आणि सांगू लागतात की कोणाला देऊ नका, कोणाला बोलू नका तुम्ही याबद्दल. तेव्हा भूमी म्हणते, नाही बोलणार मी, कोणाला काहीच नाही बोलणार, कारण माझ्या बाळासाठी हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, म्हणून तर मी तुमच्याकडून हा पत्ता घेतलेला आहे, असं भूमी बोलते. आणि आता भूमीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची भेट घ्यायची आहे. आणि मग भूमी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या घरी पोचते. तिथे आल्यानंतर तो वॉचमन असतो, तो म्हणतो, ओ मॅडम कुठे चालला तुम्ही, कुठे चालला, नाही आज जाऊ शकत तुम्ही. तेव्हा भूमी म्हणत असते की मला डॉक्टरांना भेटायचं आहे. तेव्हा ते सांगू लागतात की नाही, तुम्ही डॉक्टरांना नाही भेटू शकत, कारण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कोणालाही ते इथं नाही आहेत, ते 1 महिन्यासाठी बाहेर गेलेत. भूमी म्हणते, हो असं काय करताय. आणि मग भूमी पाहते तर तिला खिडकीतून पडद्याच्या आड एक सावली जाताना दिसते आणि भूमी म्हणते, तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय, मला एकदा आत जाऊ द्या. असं म्हणत भूमी बोलायला लागते. तेव्हा ते म्हणत असतात की नाही, तुम्ही आत नाही जाऊ शकत, असं भूमीला सांगत असतात. तेव्हा भूमी म्हणत असते की प्लीज मला एकदा जाऊ द्या ना, अहो माझ्या बाळासाठी जाऊ द्या ना, माझ्या बाळासाठी खूप महत्त्वाचं आहे, डॉक्टरांना भेटणं मला खूप महत्त्वाचं आहे, असं भूमी सांगत असते. परंतु ते जे वॉचमन असतात ते म्हणत असतात, अहो माझी नोकरी जाईल मॅडम, तुमच्या लक्षात येतंय का. तेव्हा भूमीला ते हाताला धरून तिथून बाहेर काढतात आणि सांगू लागतात की नाही, आम्ही तुम्हाला आत नाही सोडू शकत, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी आता बाहेर येते. तिच्याकडे काहीच ऑप्शन नसतो. ती विचार करू लागते की आता करू काय मी या सगळ्यातून. काहीही झालं तरीही मला डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे, एवढंच तिच्या डोक्यात असतं. पण डॉक्टरांना तर आता भेटता येत नाहीये. या सगळ्यावरती कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. भूमी त्यांना पुन्हा आता पाय पडू लागते, प्लीज मला जाऊ द्या ना, मला एकदा डॉक्टरांना भेटू द्या, असे भूमी बोलत असते. तेव्हा ते म्हणत असतात, हे बघा मॅडम, आत कोणी नाहीये, आम्हाला जे आदेश असतात ते आम्हाला पाळावे लागतात, तुम्ही जा इथून. भूमी क्षितिजाला पाहते. भूमी एकच विचार करते, तिच्या डोक्यात आता येतं ते म्हणजे तिला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही जर डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना तुम्ही जेवढं लवकरात लवकर घेऊन याल तेवढं लवकर त्यांचं ऑपरेशन होईल आणि मिस्टर आकाश महाजन यांच्या जगण्याचे चान्सेस असतील, अन्यथा काहीही होऊ शकणार नाही, हे सगळं बोलणं झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र भूमी जी आहे ती म्हणत असते की नाही, काहीही असलं तरीही भूमी म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता जाऊन ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि मला जाऊन या सगळ्या गोष्टी करून डॉक्टरांची भेट घ्यायची आहे. इकडे पौर्णिमा आणि रागिनी बोलत असतात. पौर्णिमा म्हणत असते, जर भूमी जाऊन भेटली आणि डॉक्टर संकर्षण अधिकारी जर त्यांना मिळाले तर खूप अवघड होणार आहे, असं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते, तू गप्प बस ग, असं काही होणार नाही, ते दोघं एकत्र येणार नाही, तेवढं लक्षात ठेव, असं म्हणत ते बोलत असतात. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे तेव्हा मात्र रागिनी जी आहे ती पौर्णिमाकडे पाहत असते आणि रागिनी पौर्णिमाला म्हणत असते की काही झालं तरीही मी त्या आकाशला जिवंत होऊ देणार नाही. आणि त्याचबरोबर रागिनीने पुढचा डाव आखलेला असतो. ती म्हणत असते की तो डॉक्टर इथे पोहोचणारच नाही, याची काळजी मी घेणार आहे, असं सगळं रागिनीचं चाललेलं असतं. त्याचबरोबर रागिनी म्हणत असते की काहीही झालं तरीही
मी तिला इथे या आकाशला वाचवण्यासाठी यूज देणार नाही. भूमी तिथून निघालेली असते, पण तेवढ्यात तिचं लक्ष जातं. ती म्हणते की नाही, या कंपाऊंडवरून उडी मारून मला आज जावं लागणार आहे, हा विचार भूमीने केलेला असतो. तेवढ्यात तिचं लक्ष जातं. तिथे एक पांढरी ओढणी पडलेली असते. भूमी ती ओढणी घेते आणि त्याचबरोबर ती ओढणी हातात घेऊन क्षितिजाला आपल्या पाठीशी बांधते. म्हणजे रणरागिणी बनून भूमीने आता कंपाऊंडच्या आतमध्ये उडी घेतलेली असते आणि तिला काही करून डॉक्टरांची भेट घ्यायची असते. आणि म्हणून तिने हे सगळं केलेलं असतं. कारण जर डॉक्टरांची भेट झाली नाही, डॉक्टर आले नाही, तर आकाश बरा होऊ शकणार नाही, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि म्हणूनच भूमीने हे सगळं केलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी झालेल्या असतात तेव्हा मात्र भूमीला आता प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही भूमी जी आहे ती आता डॉक्टर संकर्षण अधिकारी यांच्या बंगल्याच्या बाहेर दरवाजात उभी असते आणि दरवाजा वाजवू लागते. जेव्हा भूमी दरवाजा वाजवत असते तेव्हा आतून तो दरवाजा लॉकच नसतो. मग भूमीच्या लक्षात येतं आणि भूमी दरवाजा ढकलते आणि भूमी डायरेक्ट आत येते. जेव्हा ती हॉलमध्ये येते तेव्हा तिला धक्का बसतो, तो म्हणजे समोर असलेला फोटो पाहून. ज्या फोटोला हार घातलेला असतो आणि तो फोटो असतो तो म्हणजे भूमीला आठवतं अपघात झालेला होता, त्यावेळेस एक लेडीज त्याच्यामध्ये वारलेली होती. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र भूमीला प्रश्न पडलेला असतो. ती लेडीज जी वारलेली होती ती डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची बायको होती आणि त्यासोबतच हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी जी आहे ती त्या फोटोकडे पाहू लागते. भूमीला कळायचं बंद झालेलं असतं आणि तेवढ्यातच डॉक्टर संकर्षण अधिकारी तिकडून येतात आणि ते भूमीकडे पाहत असतात. जेव्हा ते भूमीकडे पाहत असतात तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ते म्हणतात की हो, ती माझी बायको होती. आता मात्र भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण त्या अपघातामध्ये जी व्यक्ती वारलेली आहे ती डॉक्टर संकर्षण अधिकारी यांची बायको आहे. तर आपण कोणत्या तोंडाने त्यांना बोलणार आहोत? भूमीच्या समोरचे सगळे रस्ते बंद झाल्यासारखे असतात, पण भूमी शांत राहत नाही. भूमी ठरवते की काहीही झालं तरीही आत्ता मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ते आकाशसाठी मला पुन्हा मिळवायचं आहे, हे भूमीने ठरवलेलं असतं. आणि भूमी जी आहे ती आकाशसाठी डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना विनंती करू लागते. कारण आकाशच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि भूमी हॉस्पिटलमध्ये येते आणि ही पौर्णिमा फोनवरती सांगत असते की तो आकाश जो आहे तो संपला, तो मेला. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसतो. भूमीला भयानक राग आलेला असतो आणि आता भूमी पौर्णिमाची पण वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.